माझ्या माऊली, माझ्या बहिणी, माझ्या आई, माझ्या सखी ह्या सक्षम राहिल्या पाहिजेत, त्या ॲक्टिव्ह राहिल्या पाहिजेत. म्हणून नेहमी कार्यशील असणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर गुरवताईंना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावरती माना सन्मान द्यायचं. टाळ्या महिलांच्या जोरदार वाजल्या पाहिजेत. प्रियाताई, आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम जनसमुदायाला संबोधित करावं. तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार श्री सदा सरवणकर यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, आपण जवळजवळ 22 जून 2022 पासून सुरू झालेला एक प्रवास बघितला, जो 22 ऑक्टोबर पर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच नजरेसमोर आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, टीव्ही असो किंवा सोबत असलेले आपले सगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रवास आपण 1-2.5 वर्ष बघतो आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी होत असलेला अन्याय याच्या विरुद्ध एक उठाव केला आणि आपले आमदार श्री सदा सरवणकर साहेब हे त्यांच्यात सामील झाले. गेली 2.5 वर्ष विधानसभेत जे 15 वर्ष काम होऊ नाही शकलं, असं काम या 2.5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच करू शकले. आज इथल्या नागरी सुविधा म्हणा, विविध गार्डन म्हणा, नाना नानी उद्यान म्हणा, माई मंगेशकर उद्यान म्हणा, विविध ठिकाणी जिम म्हणा, लादीकरण, बाथरूमची दुरुस्ती म्हणा, असे कित्येक कामं आज आपले आमदार, आपले उमेदवार यांनी करून दाखवले. मित्रहो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहितीच आहेत. एक संघटना कशी उभी केली आज प्रत्येकाने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. शून्यातनं विश्व निर्माण कसं करायचं हे या व्यक्तीकडनं मी शिकले. मित्रहो, माझे वडील आहेत, मी त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास बघितला आहे. एक मिल कामगार, ज्या वेळेला मी जन्माला आली त्यावेळेला ही व्यक्ती, खरं तर त्यावेळेला संप चालू होता. संपात सुद्धा आपल्या मुलांना दूध मिळाला पाहिजे त्यासाठी कामाला जाणारी ही व्यक्ती म्हणजे माझे वडील. मला अभिमान आहे. त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो, त्यांनी मेहनतीने, जिद्दीने, ध्येयाने आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज या सभेत ते इथे उमेदवार म्हणून उपस्थित आहे. ज्यांची ही कर्मभूमी आहे, आमची ही जन्मभूमी आहे. शिंदे साहेबांनी साथ दिली. खरंच गेली 15 दिवस काय चालू होतं हे तुम्ही बघितलं, पण एक नेता एखादा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिला की काय होतं आणि त्याला बळ कुठून मिळतं हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. खरंच मी शिंदे साहेबांचं सगळ्यात प्रथम तर आभार मानते आणि आम्हाला गर्व आहे आज आम्ही शिंदे साहेबांबरोबर अशा नेत्याबरोबर आहोत की त्यांनी इतर नेत्यांनी आज काय केलं आम्ही बघितलंय. नेता शब्दाला पण कमी पडेल अशी मोठी कामं केली आहेत. आज ते बाप बनलेत आमचे. हे ऋण तर आपण कधीच फेडू नाही शकत. मित्रहो, आज आम्ही जे विभागामध्ये आमदार सरवणकर साहेब काम करतायत हे फक्त आणि फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या शुभेच्छांमुळेच करू शकलो आहोत. हे आपल्याला विसरून तर चालणार नाहीच. 22 ऑक्टोबर तो दिवस कसा विसरायचा आपण. एक 9 आणि 10च्या दरम्यान
मनसेनी आपला एक नवीन पिक्चर रिलीज केला. त्याला पिक्चरच म्हणायला लागेल, कारण परवा इथे त्या पिक्चरचं प्रमोशन चालू होतं. नवीन फ्रेश चेहरा. अहो काय पिक्चर काढताय का तुम्ही? नवीन फ्रेश चेहरा तो एका मूवीसाठी ठीक आहे ना. ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या 5 समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला? हवाय का? कोणाला हवाय तो चेहरा? अहो नाही, त्यांनी प्रमोशनच असं केलं की नवीन फ्रेश चेहरा. एक नेता म्हटलं तर त्याला कर्तृत्व हवं, वक्तृत्व हवं, नेतृत्व हवं. काय कर्तृत्व? माझा प्रश्न आहे, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? साहेब काहीतरी पदावर आहेत. काय हो त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं? काय केलंय का? कधी दिसलं का? फक्त हात हवारे केले म्हणजे आमदार नाही होता दादा होता येत. करणार का त्यांना आमदार? देणार का त्यांना साथ? एक युवराज त्यांनी दाखवून दिलाय वरळीमध्ये. एका युवराजाला निवडून देऊन लोक पछतावतायत. कामगार नगरमध्ये लोक घराच्या बाहेर पडली होती. हे युवराज त्यावेळेला सांगत होते तुम्ही जाऊ नका, दुर्लक्षित करा. आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तिथे आले, त्या लोकांना त्यांनी राहण्याची व्यवस्था केली. या युवराजांनी काय केलं? कुठल्या तोंडाने येतील हो कामगार नगरमध्ये आज मत मागायला? कुठल्या तोंडाने येतील? एक युवराजाला मत देऊन लोक 5 वर्ष पछतावतायत. या राजपुत्राला तुम्ही मत देणार का? देणार का कोणी मत? अहो लोकांना राजपुत्र नकोय, राज्य करणारा राजा नकोय. लोकांना सेवक हवाय. सेवक कोण आहे? सेवक अहो काय त्यांचे संस्कार, काय त्यांचा मनसेचा स्टेज. महिलांना आज ते शिट्ट्या म्हणून बोलतायत, ह्यांच्या पाठी शिट्ट्या आहेत म्हणून सांगतायत. हा महिलांचा अपमान नाही का? अशा प्रकारचा अपमान महिला सहन करणार आहेत का? 15,000 अहो 15,000 आम्ही वाटले कुकर. पण हे फक्त आत्ताच नाही, दर दिवाळीला आम्ही 25,000 पंट्या सुद्धा वाटतो. लोकांना उठणी वाटतो. प्रत्येक वर्षी हळदी कुंकू करतो तेव्हा आम्ही 10,000 15,000 वस्तू वाटतो. तुमच्यासारखं फक्त इलेक्शन पुरतं नाही हो आम्ही येत. अहो कोरोनाच्या वेळेला 2019 ते कसं मी विसरेन. 2019 साली माझी आई गेली. जुलैची गोष्ट ती. आणि लगेच नोव्हेंबरमध्ये कोरोना आला. समाधान इकडे नगरसेवक होता. त्यांनी आमच्या मनात एक होतं दुःख की जे आम्ही नाही बोलू शकत होतो. पण समाधानने ते आम्हाला वाटायचं आमचा भाऊ कसा बाहेर पाठवायचा. पण तरी त्यांनी कसलीही पर्वा न करता तो मुलगा बाहेर जात होता. आणि आम्हाला सुद्धा माहित होतं की नातं हे नात्यापुरतं असो, पण कर्तृत्व हे सगळ्यात पहिलं तुझं नेतृत्व. आज तुझ्याकडे प्रभादेवीची जबाबदारी आहे. पप्पांनी पण कधी त्याला रोखलं नाही. म्हणायचं तुझं काम आहे कर. आज आम्ही फक्त माझी आई आणि बहीण इतक्या पुरतं नाही हो. तुमची आई येते प्रचार करते, तुम्ही सांगतायत माझी बायको माझा प्रचार करते, माझी आत्या माझा प्रचार करते. या आमच्या रडरागिणी हे आमचं कुटुंब जे आम्ही पाळलंय, जे आम्ही ठेवलंय, सांभाळलंय, आज ते सरवणकर साहेबांचा प्रचार करतायत. मी छाती ठोकून सांगते, आमच्या महिलांना तुम्ही बोलताय शिटी. अहो लाज वाटायला पाहिजे, लाज. काय बोलताय? हा तो पळकुट्या, हा व्हिडिओ बघितलाय ना त्याचा, ज्याला जो कॉर्पोरेशनला नाही जिंकला, विधानसभेला सुद्धा तो उभा होता, आता वरळीला गेला, त्याला लात घालून त्यांच्याच नेत्यांनी वरळीला झाडलं. तो आज आम्हाला बोलतोय पांडेजी. अरे विचार तरी कर ना, तू नगरसेवक म्हणून जिंकून आलास ना, तू आमदार म्हणून गेला विधानसभेत जिंकून आलास. या महिलाच आणि या माझ्या भगिनी या मनसेची चिठ्ठी वाजवणार की नाही? या मनसेला दाखवून देणार की नाही तुम्ही? काय आहे तुम्हाला शिटी बोलतो? अरे लाज वाटायला पाहिजे, लाज. हा तर एक. दुसरा तो उभाटावाला.
काय गळा काढून बोलतात हो. हा माईक आला समोर, काँग्रेसमध्ये गेलो, मान खाली घालून गेलो. हा ऐकलेत ना व्हिडिओ? हा मान खाली घालून, माझा व्हिडिओ बघा, मान खाली घालून. अरे आता तुझे उद्धव ठाकरे पण त्या काँग्रेस बरोबरच आहेत ना, आता ती मान कापून टाक. सांगते आता, आता कुठे घेऊन जाशील ती मान? मी मान खाली घातलाय, व्हिडिओ बघा, मान खाली घातलाय. मी त्या आमदाराला निवडून दिलंय, त्याला शिडी मी बनलो. अरे मग तू कॉर्पोरेशनला उभा होतास, का पडलास? 2 वेळा, एकदा तो काँग्रेसमधनं पडला, एकदा अपक्ष म्हणून पडला. तेव्हा शिवसेनेच्या विरोधात उभा राहून पडला. का रे तू पडला? कोणाची तरी शिडी होती ना तू, मग ती अशीच कशी पडली? हा शिवसैनिक आता उभाटा बरोबर काँग्रेस आहे, विसरला का? कोणाला सांगतो रे बाबा तू, कोणाला सांगतो? हा अरे जिधर बोजा उधर सोजा असा तो माणूस. प्रत्येक इलेक्शनला त्या माणसाने प्रत्येक इलेक्शनला समोरच्या पक्षाकडनं काय घेतलं आणि कसं केलं आणि कसा तो पडला हे सगळ्यांना माहिती आहे ना. तू कोणाला प्रामाणिक सांगतोस आणि शिवसैनिक बोलून घेतोस? अरे लाज वाटायला पाहिजे तुला, लाज. हा तुझा वाकडी चाळ, ते तुझा दादरच्या घरापर्यंतचा प्रवास का आम्हाला माहिती नाही का? म्हणे मी नोकरी सोडली, असं झालं तसं झालं, माझं घर. कसं रे चालतंय तुझं घर? कसं चालतंय? एवढे बॅनर लागतात, एवढा काय करतो, कुठून रे करतो तू? हफ्तेखोर आम्हाला सांगतोस. हा आज माथाडी कामगाराच्या घामाच्या पैशावर तू स्वप्न रंगवतोयस आणि आम्हाला सांगतोस? काय तू बोलतोस रे? जरा तरा विचारा का, आम्हाला काय तोंडा नाहीयेत? हा निष्ठावंत मला सांगतोय. एवढं लक्षात ठेव बाबा, 2 वेळा तुला या प्रभादी विकारांनी पाडलंय, तिसऱ्यांदा तुझ्या पराभवाची हॅट्रिक सुद्धा माहीमकरच करणार आहेत, हे तू विसरू नकोस. करणार की नाही? त्याची हॅट्रिक पराभवाची व्हायलाच पाहिजे. शेर चले बाजार, कुत्ते भोके हजार. त्याच्यातला एक माणूस आपण विसरू शकत नाही, जो सरवणकर उभा राहिला की भोंकायला उभ्या राहतात, त्या आमच्या दादरच्या काकूबाई. नाव घ्यायची गरज आहे का? हा आमचे गुडघे दुखतात, आमचं असं होतं, पण सरवणकरांच्या विरुद्ध उभं राहायचं असेल, ही आली मस्तपैकी मालिश बिलिश करून, हा गुडघ्याला नी कॅप बिकॅप घालून. अरे वा वा वा, सरवणकर साहेबांकडे काहीतरी जादू आहे की तिला आपोआप उभं करतात. हा दुसऱ्यांची प्रॉपर्टी मोजतात ताई. अहो तुमचा तो समुद्र किनारा बंगला आहे, तो आम्हाला माहिती आहे. कोणाला सांगताय तुम्ही? हा त्या व्यक्तीला मी कधी विसरू शकत नाही, कारण माझा अर्धा प्रचार त्या बाईनेच केलेला आहे. तिने माझ्या जी ताकद आली आहे ना, आज त्या बाईमुळे आली आहे की प्रिया तू लढ, हिला सोडायचं नाही, प्रिया तू लढ. कारण ती व्यक्ती आहे ना मला चार्ज करते. अरे एक भाषण मला दाखवा, तिचे एक भाषण ज्यात म्हणजे सरवणकरांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं राजकीय भविष्य काय याचं कधी त्यांना टेन्शन नाही, पण तिला टेन्शन. ही नगरसेविका अरे तू काय सांगतेस? आज माझ्या रक्तात पण सदा सरवणकराचं रक्त आहे. मला गरज नाही कोणाची. आमच्याकडे कर्तृत्व आहे, आम्ही नेतृत्व आमचं सिद्ध करू. आम्हाला भिका मागायची गरज नाही. अरे मी जेव्हा गुवाहाटीला गेले होते साहेबांसोबत, मी होते तिकडे, एवढ्या वर्षात कधी बोलले नाही, पण मी बोलते. तेव्हा त्यांच्या म्हणजे आता सुद्धा त्या विभाग प्रमुख आहेत, आता उमेदवार आहेत, त्यांनी मला फोन केला, प्रिया साहेबांना सांग आपले घरचे रिलेशन आहेत, आपलं असं आहे, आपलं तसं आहे, तू ये, साहेबांना आमदारकी तर मिळणारच आहे, समाधान तर नगरसेवक आहे, तुझी पण उमेदवारी आम्ही करतो. मी आधी तर साहेबांशी बोलले. म्हटलं ताई असे सौदे आम्ही कधी केले नाहीत आणि आयुष्यात कधी करणार नाही, गरज नाही. आम्ही आमचं जे आहे ना ते आम्ही आमच्या कर्तृत्वावर घेऊ, तुझी अशा भिकाची आम्हाला गरज नाही. आज तसाच प्रयत्न मनसेनी सुद्धा केला. आज सांगताय का तुम्ही की आम्ही कधी मनसेनी काही प्रस्ताव केला नाही, हे खोटं सांगतात? हो
मग शेवटच्या दिवसापर्यंत आजपर्यंत बोलायचं का नाही बोललात? आजपर्यंत का नाही बोललात की हे सगळं खोटं नाटक चाललं, आम्हाला राहू द्या सरवणकर उभे? अरे घाबरलेली माणसं काय सांगतायत. म्हणे आमच्या काकूबाई सुद्धा त्यांचं सुद्धा वाक्य गळा काढून काढून सगळीकडे बोलतायत. आमच्या इथे 3 उमेदवार होते, ज्याची 3 जण इच्छुक होते. त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की तू उभी राहा, पण मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी तिथे उभी नाही राहिली, मी ती उमेदवारी महेशला दिली. हो का? अरे वाघाच्या समोर उभं राहायला पण वाघाचं काहीच लागतं रे. त्या सरवणकरांनी दाखवून दिलंय, नावाला घाबरले नाहीत. तू डरपोक, तू तर मांजर. मी तर मांजर, काकूबाई नाही मांजर. प्रत्येक धर्मातल्या लोकांना स्वतःच्या तीर्थक्षेत्राबद्दल, स्वतःच्या देवळाबद्दल एक आदर असतो. प्रत्येक मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, एक भावना असतात. आपण कोपऱ्यावरचं जर एखादं देऊळ बघितलं ना, तर तिथे सुद्धा मार्बल पाहिजे साहेब, आम्हाला साहेब आम्हाला ग्रिल लावून द्या. आपण ते लोक सुद्धा मागत असतात आणि त्या गोष्टी होत असतात. आमच्या सिद्धिविनायक मंदिरासाठी जेव्हा साहेबांनी 550 करोड आणले, हिच्या पोटात 550 गोळे आले. का ग? ही तुझी श्रद्धा देवावरची, हे तुझी भक्ती? म्हणे काय इकडे काय करणार आहे, एवढूसा गाभाराव त्याला असं सजवणार, काय करणार, 550 करोड काय करणार? बघितलं नाहीत का? तुझे डोळे फुटले होते का? हा, ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये सगळं दाखवलं काय हे. आणि मी हिंदू आणि देऊळ आमचं जेव्हा मोठं होत आहे, तिथे वेगवेगळ्या सुविधा होणार आहेत, तिथल्या आलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या पार्किंगची व्यवस्था होणार आहे, एवढ्या मोठ्या सुविधा होणार आणि तू त्याचा विरोध करते? तुला लाज वाटायला पाहिजे. हा सिद्धिविनायक तिचा हिशोब करेल, हा सिद्धिविनायकच तिचा हिशोब एक दिवस करेल आणि तिला जागेवर बसवेल. मला मोरया सरवणकर सगळ्यांची नावं घेते. अहो सरवणकर साहेबांबद्दल सांगायचं ना, मला एक लक्षात आहे, लहानपणीचा किस्सा आहे. मी 10 वर्षाची होती ज्या वेळेला साहेब पहिल्यांदा नगरसेवक झाले. आम्हाला आमचे वडील प्रत्येक वेळेला वाटायचं लवकर, पण कधी ते लवकर यायचे नाही. कित्येकदा अशा गोष्टी झाल्या आहेत की साहेब आम्हाला सांगायचे की आपण 8 वाजता जेवायला जाऊया आणि 11 वाजता यायचेच नाहीत वाजेपर्यंत, कामं असायची. ज्यावेळेला नगरसेवक झाले त्यानंतर काही वर्षांनी साई सुंदर नगर, म्हणजे जे तेव्हा नेहरू नगर होतं, त्याचा तिकडे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत तिथे काम चालू झालं. उठसूट साहेबांचं असायचं, कुठे आहेत पप्पा? नेहरू नगर. कुठे आहेत पप्पा? नेहरू नगर. मी एक दिवशी लहान होती, एवढं काही कळत नव्हतं राजकारणाचं आम्हाला, पण माझी आई साधी, तसे आम्ही पण फक्त कुटुंब असं. त्यावेळेला एकदा पप्पाने मी वैतागून बोलली, काय पप्पा सारखं तुमचं हे, तुम्ही तिकडेच राहता, साई सुंदर नगर, काय तुम्हाला आमची काय पडलेलीच नाहीये, असं अशी लहानपणी आपली बोलले. आमच्यावर झालेले संस्कार सांगते तुम्हाला. त्यावेळेला माझे वडील मला हे बोलले की प्रिया, स्वतःचं घर तर चिमणी पाखरं सुद्धा बांधतात, दुसऱ्याच्या घरासाठी काहीतरी कर, तर तू आज माणूस म्हणून तू लायक ठरशील. आणि त्याप्रमाणे जिथे तिथे साहेबांना मिळालं, साहेबांनी फक्त स्वतःचं घर नाही, स्वतःच्या सोबत सगळ्यांची घरं बांधून दिली. अगं तू काल सांगत होतीस की चाव्या देतो, ऍग्रीमेंट नाही. अगं रस्त्यावरच्या माणसाला चाव्या जरी दिल्या ना, त्याला छत हवं असतं, तू ते तरी दिलंस का? काय सांगतेस? सरवणकर साहेबांनी सुरुवातीपासून स्वतः सोबत असलेल्या मुलाचं घर कसं चालेल हा विचार करूनच ते पुढे गेलेले आहेत. आज त्यांच्यासोबतची बघा, मी नावं नाही घेणार, काल त्या खूप छान नावं घेऊन बोलत होत्या, पण मी तुम्हाला बोलली तर तुम्हाला कळणार. सोबत असलेला झेंडे लावणारा मुलगा सुद्धा गावामध्ये बंगला बांधतो ना, आहे ना शाखा प्रमुख एक. दुसरा शाखा प्रमुख वडे विकणारा आज हॉटेलचा मालक आहे ना. आम्हाला दुःख नाही, आम्ही छाती ठोकून गर्वाने सांगतो आमच्या सोबतचे मुलं अशी राहतात म्हणून. अरे मेहनत करतात. तुम्ही काय केलात तो ताई? तुम्ही किती लोकांना मोठं केलात? एक नाव सांगा. सरवणकरांवर एक बोट दाखवाल ना, तुमच्याकडे 1000 बोटं वळतील, एवढ्या लक्षात ठेवा. बोलायला तर बऱ्याच गोष्टी आहेत ताई, पण जास्त नाही, तेवढी तुमची उंची नाही. म्हणून एवढंच सांगते,
हर दिन नया हर रात नहीं, हर दिन नया हर रात नहीं, उड़ान के लिए रुकावट नहीं, सपनों की मंजिल दूर नहीं, सपनों की मंजिल दूर नहीं, हौसला रखो अब हार नहीं. एवढंच बोलते आणि सगळ्यांना मी एवढंच सांगते की लक्षात ठेवा, धनुष्यबाण लक्षात ठेवा आणि आपले उमेदवार श्री सदा सरवणकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. एवढंच बोलते, मध्ये 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.